मोक्ष ज्याच्या त्याच्या कर्मानुसार मिळतो. ज्यानी सत्याची कास धरलेली आहे, सत्कर्माची साथ सोडलेली नाही, त्याला उत्तम गती प्राप्त होईल. प्रयत्न तुम्ही करणार नाही आणि अपयश दुसऱ्याच्या माथ्यावर. काही लोकांची वृत्तीच ती. जबाबदारी घ्यायला शिका. काही लोक समुद्रात बुडतात तेव्हा समुद्राला दोष देतात. हे गाठता आलं नाही की नशिबाला दोष देतात. स्वतः सांभाळून न चालता ठेच लागली की दगडाला दोष देतात. आयुष्य खूप मोठं. शिवशंकर शंभो. गुरु और समुद्र दोनों ही गहरे होते हैं. फरक फक्त इतकाच आहे की समुद्राच्या खोलीत माणूस गटांगळ्या खातो, बुडू शकतो, आणि गुरुच्या अंतरंगात कितीही खोलवर गेला तरी तो तरतो. त्याचा उद्धार होतो. संगत आणि संधी निवडता आली पाहिजे. त्यासाठी आत्मविचारांचे मंथन करता आले पाहिजे आणि त्यातून प्राप्त होणारे अमृत जर प्राशन करता आले तर यश तुमच्या दाराशी आहे.